सिद्धार्थ, काय झालं रे? एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. मला अजूनही वाटतं की आता निरंजन आतल्या खोलीतून येणार आणि म्हणेल, आई रडू नको ग, रडू नको. रडतेस की धाप लागते तुला, रडू नकोस ग. आणि निरंजनचे बाबा गेले तेव्हा निरंजनचं सगळं करण्यात, त्याला वाढवण्यात अख्खं आयुष्य सरलं माझं. आता या घरात कोणी नाही, कोणी नाही या घरात. निरंजनची आई राहणं घ्या, आता निरंजनच राहिला नाही. कुणासाठी जगू मी? का म्हणतीयस ग? हा, मी आहे ना, तुझा सिद्धार्थ आहे ना तुझ्यापाशी. माझ्यावर प्रेम नाहीये का तुझं? हा, तू आहेस म्हणूनच तुला सांगते रे. ती या घरात शिरली आणि घराची राख रांगोळी झाली माझ्या. तिनेच गेलाय माझ्या लेकाला. मला कळतंय खूप कठीण परिस्थिती आहे ही, पण प्लीज शांत हो, प्लीज आवर स्वतःला. निरंजनला कधीच पटलं नाही. त्याला पटलं असतं तर आज रमानेच मारलंय त्याला, तिनेच मारलंय. तिला याची शिक्षा मिळालीच पाहिजे, तिला याची शिक्षा मिळालीच पाहिजे. किती वाजले? 2:15 झाले असतील. असतील नाही, एक्झॅक्ट सांगा. 2:13. 2:13 म्हणजे टोटल 47 मिनिटं झालेत. मॅडम काहीच बोलला नाहीत. बरोबर. अहो बरोबर नाही हो, चुकीचं आहे हे. ओ मॅडम, हो रमा मॅडम, ओ अहो सलग 3 दिवस झालेत तुम्ही गप्प बसून आहात, काहीच बोलत नाही आहात. नाही मला कळतंय तुम्हाला शॉक बसलाय, पण असं कसं चालेल? या केसमध्ये तुम्ही एकमेव साक्षीदार आहात आणि तुम्हीच आम्हाला काही सांगितलं नाही नेमकं काय झालंय, तर आमचं काम अवघड होऊन जाईल हो. हो की नाही, बरोबर आहे की नाही, काहीतरी बोला. म्हणजे निरंजनने सुसाईड केलं का त्याला कोणी हे बघा मॅडम, आता तुम्ही जर काहीच बोलल्या नाहीत ना, तर या केसमध्ये संशयित आरोपी म्हणून तुम्हाला अटक करावी लागेल. चला, बहुतेक आज पण मॅडमचा मूड दिसत नाहीये. चला. सगळं माहिती आहे हिला, तरी पण गप्प बसले. मला पक्की खात्री आहे हिनंच मारले त्यांना. सिद्धार्थ, तू ठीक आहेस ना? हं? आय एम फाईन.
मावशीची अवस्था खूप वाईट झाली आणि साहजिक आहे ना, निरंजन दादा तिचा आधार होता. तिचा काय, माझाही आधार होता तो. सिद्धार्थ, हे बघ, आय टोटली अंडरस्टँड. पण मला सांग, जे काही झालं ते आपल्या हातात होतं का? हं? मला कळतंय की तुझं आणि दादाचं नातं खूप प्रेशियस होतं. तुमचं बॉन्डिंग, तुमचं प्रेम भाऊ कमी आणि मित्र जास्त होता रे तुम्ही. पण आता हे सगळं झाल्यानंतर हरून कसं चालेल रे? हं? मला असं वाटतंय की निरंजन दादाच्या जाण्यापेक्षा ना तो कशामुळे गेला, कोणामुळे गेला याचा विचार करणं खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. हे बघ, मला माहिती आहे की तुला नाही पटणार, पण मावशीलाही तेच वाटतंय अरे. आणि खरं सांगू का, मावशीला जे काही वाटतंय ते टू सम एक्सटेंट मलाही पटतंय. प्रियंका प्लीज. हे बघ सिद्धार्थ, प्लीज चिडू नकोस. शांतपणे विचार करून बघ. जे काही घडलंय, जे काही अजूनही घडतंय, त्या सगळ्यात कुठल्या ना कुठल्या मार्गाने रमाचा हात आहे असं नाही वाटत आहे का तुला? नाही, असं अजिबात वाटत नाही. हे बघ, तुझं ठरवलंच असेल की तू पटवून नाही घेणार आहेस, मग मी गप्प बसते. कारण इन दॅट केस बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे अरे. बट दिस इज व्हॉट आय बिलीव्ह. प्रियंका प्लीज प्लीज, जी चूक दादा करत होता ती चूक तुम्ही करू नका. अंदाज बांधून जो विचार तो करत होता तो वेडेपणा होता, अटर मॅडनेस. आणि आता तुम्ही तसं वागू नका. जे झालं तो एक ऍक्सिडेंट आणि रमाचा त्या ऍक्सिडेंटशी काहीही संबंध नाहीये. ट्रस्ट मी ऑन दॅट. नमस्कार, मी इन्स्पेक्टर खानजोडे. निरंजन प्रधानच्या आई. नमस्कार आई. येऊ? हो, या ना, बसा ना. कसं आहे आई, जे झालं ते फार वाईट झालं. नाही, असं बोलून सुद्धा आपला गेलेला माणूस काही परत येत नाही ना. मला काय बोलावं, कसं बोलावं यावेळी हे खरंच कळत नाहीये. काय हवंय तुम्हाला? माहिती आई, माहिती. मला कळतंय ही वेळ चुकीची आहे हे सगळं विचारण्याची, पण मला निरंजन बद्दल माहिती हवी आहे. म्हणजे त्यांना कसलं टेन्शन होतं का, काही स्ट्रेस किंवा काही आयुष्यात प्रॉब्लेम चालू होते का त्यांचे? नाही. नाही? नक्की? अहो, त्यांना काय विचारताय? आधी जाऊन त्या बयेला, रमाला अटक करा. एक मिनिट, आपण? मी मिसेस साठे यांची शेजारी, जवळच राहते. हो, त्या रमानं सगळ्यांचा जीव नकोसा करून टाकलाय अगदी. एक मिनिट. रमा म्हणजे
ज्यांचं घर गायब झालं होतं त्या, आणि त्या तर इथेच राहत होत्या ना. हो तीच. यांना पण किती वेळा सांगितलं तिला घराबाहेर काढा, घराबाहेर काढा, पण नाही. हो निरंजनला सुद्धा सगळ्यांनी सांगितलं तिच्यापासून दूर राहा म्हणून, पण काय उपयोग झाला? तिनं जीव घेतलाच त्याचा. हे बघा, तुम्ही आरोप करताय त्यांच्यावर, विचार करून बोलताय ना. भावनेच्या भरात काही बोलत नाहीयेत ना. हो खरं सांगायला कसली भीती? खरं ते खरंच आहे. अहो पण पुरावा. हो असल्या गोष्टींना पुरावे नसतात. काकू काय बोलताय तुम्ही? अहो पुरावाच नसेल तर पुढची कारवाई आम्ही कशी काय करणार? तिच्यामुळे माझा मुलगा गेलाय आज, उद्या अजून कोणाचा जाईल? निरंजन, अरे तिच्यामुळे तुझा जीव गेला आणि तरी सुद्धा ही लोक मला पुरावे मागतायत रे. त्याच वेळेस माझं ऐकलं असतस तर आज हे दिवस नसते ना बघायला लागले. काकू प्लीज. निरंजनची आई, निरंजनची आई रडू नका. हे बघा आई, म्हणजे आम्ही पुढची कारवाई सुरू केलीच आहे. तुम्ही स्वतःला सावरा. आम्ही बघतो पुढचं सगळं काही. काकू सावरा त्यांना. येतो हा. बस बस. माझा जीव गेला तरी चालेल, पण तुझा जीव घेणारीला मी सोडणार नाही. नाही सोडणार मी. धनुषी, मला कळलंय की तू जेवत नाहीयेस, धड सोबतही नाहीयेस. दिस इज नॉट फेअर, दिस इज नॉट डन रमा. हे असं वागून नाही चालणार. मला माहिती आहे निरंजन दादा गेल्याचा सगळ्यात मोठा धक्का तुला बसला. तो आधार होता तुझा, पण मलाही तितकाच त्रास होतो. मला शब्दात सांगता येत नाही की मला काय वाटतंय, कसं फील होतंय. पण तुला काय वाटत असेल ह्याची कल्पना आहे मला. तू निदान तुला भेटून तरी गेला, तुझ्याशी बोलून तरी गेला. दादा का केलं त्याने असं? का त्याला असं करावं असं वाटलं, तेही असं अचानक? काय बोलणं झालंय तुमच्यात? काय घडलं तुमच्यात रमा? हा रमा, रमा सांग ना प्लीज. मंगल आणि मी एक होणार असं म्हणाला तो जायच्या आधी. हे दिलं सगळं मला. मंगलचे कपडे, दागिने, चष्मा आणि चप्पल,
त्यानं मंगलला माझ्याकडे सोपवलं. आणि गेला तो. सिद्धार्थ सर, पोलीस आलेत. त्यांना सांग मी आलो. हे तू ठेव तुझ्याकडे. मी आलोच. माकड आहे ना एकदा असा जंगलात जातो आणि त्याच्या मागे ना तुम्ही ते इथे डॉक्टर साहेब या या बसा ना. आपलंच हॉस्पिटल समजा, बसा या. बोला, काय झालं? त्याचं काय, तुमचं हे हॉस्पिटल हल्ली जे काय जादूचे प्रयोग चालू आहेत ना, म्हणजे आज काय तर बाळ गायब झालं, उद्या नर्सच गायब, आणि आता तुमचा भाऊ. इन्स्पेक्टर, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज हॅव अ सीट. बसा बसा बसा. नाही, मी समजू शकतो तुमच्या घरचा माणूस गेलाय, तुमची काय मनस्थिती असेल, किती दुःख आहे, किती टेन्शन आहे. पण काय आहे ना, पण काय? पण जे काय झालंय त्याला नॅचरल डेथ म्हणता येत नाही ना. आणि त्यात तुमची मावशी निरंजन प्रधानांच्या आई. या सगळ्यात मावशीला अडकवायची काय गरज नाही. आम्ही कुठे अडकवतोय? उलट त्याच आम्हाला अडकवतायत. काय बनसोडे, त्यांचं म्हणणं काय की त्यांच्या मुलाचा खून त्या रमाने केलाय म्हणून. आता बोला. असं काहीच नाही. आय नो, मला माहिती होतं तुम्ही हेच उत्तर देणार. लिसन टू मी. निरंजन दादाचा खून झालेला नाहीये. इट्स अ क्लिअर केस ऑफ सुसाइड. हो, कशावरून? पुरावा आहे माझ्याकडे. प्रूफ, एव्हिडन्स आहे माझ्याकडे. पुरावा? कॉंग्रॅच्युलेशन. अहो, आपलं काम अगदी सोपं झालं. साहेबांनी तर पुरावेच गोळा केलेत. कमाल झाली सर, एका फटक्यात केस क्लोज. क्लोज नाही झाली, आता तर केस कुठे ओपन झाली आहे. पण तुम्ही तर एक मिनिट, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिलं? हो. उडी मारताना त्याच्या हातात एक पिशवी होती, पण आपण जेव्हा बॉडी पाहिली ना तेव्हा तिथे पिशवी नव्हती. मग ती पिशवी गेली कुठे? पॉइंट आहे सर. आज गाडी मी चालवणार आहे. हा, या या, बसा बस. हॅलो हॅलो हॅलो. कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहात? कोण आहे?
कोण आहे? ए दार उघड. ए, कोण आहे? दार उघडा ना. कोण आहे? दार उघडा. दरवाजा खोला ना. दार उघडा. कोण आहे? कोण आहे? एक कोण आहे? ए!